तर मित्रांनो, बाईकथा एके स्टोरी टेलरमध्ये तुमचं स्वागत आहे. जर तुम्हाला या चॅनलवरती बाईकथा पाठवायची असल्यास तर मी चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्यावर कथा पाठवावी. बाईकथेचं नाव आहे ट्रक ड्रायव्हर. रमेश हा एक अनुभवी ट्रक ड्रायव्हर होता. एका रात्री त्याला महत्वाचा माल एका दुर्गम गावात पोहोचवायचा होता. रस्ता अंधाऱ्या जंगलातून जात असल्याने तो जरा सावध होता, पण आपल्या अनुभवावर त्याचा विश्वास होता. रात्रीचे 12 वाजले होते. चंद्राचे मंद प्रकाशात जंगल अधिक भयावह दिसत होते. झाडांची सावली जणू काही हालचाली करत होत्या. अचानक रमेशच्या ट्रकचा GPS बंद पडला आणि मोबाईलला सिग्नल मिळणेही बंद झाले. तो पुढे जात राहिला, पण काही तासांनी लक्षात आले की तो त्याच ठिकाणी परत येत होता जिथून तो निघाला होता. रस्त्याच्या कडेला एक चहा स्टॉल दिसला. थकलेला रमेश थोडासा विश्रांती घेण्यासाठी थांबला. स्टॉलवर एक वृद्ध माणूस दिसला जो विचित्र हसत होता. तुम्ही इथं का थांबला? वृद्ध माणसाने विचारले. हा रस्ता कधीही कोणाला गावापर्यंत घेऊन गेला नाही. रमेश थरथरत म्हणाला, मला गाव गाठायचं आहे. हा रस्ता कुठे जातो? वृद्ध माणसाने डोकं हलवत उत्तर दिलं, हा रस्ता फक्त हरवल्यांना घेऊन जातो, पण परत आणत नाही. रमेशच्या अंगावर काटा आला. त्याने घाईघाईने पैसे दिले आणि ट्रककडे पळत जाऊन तातडीने इंजिन सुरू केले. तो वृद्ध माणूस त्याच्या विचित्र हास्यासह मागे उभा होता, जणू काही त्याला पुढे जाण्यासाठी आव्हान देत होता. रमेशने ट्रक वेगाने पुढे हाकला, पण त्याला जाणवले की रस्ता अधिकच अरुंद आणि वळणावळणाचा होत होता. ट्रकच्या हेडलाईट्सच्या प्रकाशात झाडांच्या सावल्या जिवंत होऊन हलत असल्यासारखे दिसत होत्या. अचानक समोर एक पांढऱ्या साडीतली बाई रस्त्याच्या मधोमध उभी होती. तो जोरात ब्रेक दाबतो, पण ट्रक थांबण्याऐवजी जणू काही अदृश्य शक्तीने पुढे खेचला जात होता. पांढऱ्या साडीतली बाई अंधारात अदृश्य झाली. घाबरलेल्या रमेशने हात जोडून देवाचा जप करायला सुरुवात केली. थोडं पुढे गेल्यावर त्याला एक मोडकी धोकादायक पुलाची पाटी दिसली. रमेशने ट्रक थांबवला आणि खाली उतरून रस्ता तपासायचा प्रयत्न केला, पण त्या पाटीवरचे अक्षर धूसर झालेले होते. अचानक त्याला मागून कोणीतरी हाक मारली. तुम्ही इथे का थांबलात? तो वळून पाहतो तर मागे तीच पांढऱ्या साडीतली बाई हसत उभी होती आणि तिच्या डोळ्यातून रक्त सांडत होत. रमेशचा घसा कोरडा पडला. त्याने मागे सरकण्याचा प्रयत्न केला, पण पाय जणू मातीत रोवले गेले होते. ती पांढऱ्या साडीतली बाई त्याच्याकडे सावकाश चालत येऊ लागली. तिचे डोळे रक्तबंबाळ होते आणि चेहऱ्यावर एक भयानक हसू पसरले होते. तू इथून जाऊ शकत नाहीस, कोणीच जाऊ शकत नाही, ती थंड आवाजात म्हणाली. रमेशने जीवाच्या अंकाताने ओरडत ट्रककडे धाव घेतली. तो दरवाजा उघडून आत बसला आणि ट्रक सुरू करण्याचा प्रयत्न करू लागला. ट्रकने 2 वेळा खडखडाट केला, पण सुरू झाला नाही. तेवढ्यात तो आरशातून पाहतो तर ती बाई ट्रकच्या बाजूला उभी होती. खिडकीतून आत डोकावत होती. तू हरवलास कायमचा, ती हसून म्हणाली. रमेशने प्राणप्रमाणे गाडी सुरू करण्याचा प्रयत्न केला. अखेर ट्रक जोरात सुरू झाला. तो वेगाने ट्रक रस्त्याच्या अंधारात घुसला. पाठीमागे त्या बाईचा हसायचा आवाज अजूनही ऐकू येत होता. रस्ता जणू कधी संपणार नव्हता. पुढे जात असताना त्याला एकाच ठिकाणी परत परत येत असल्याचा भास होऊ लागला. प्रत्येक वळणावर त्याला तेच मोडके पुलाचे चिन्ह दिसत होते. तो थांबण्याचा विचार करू लागला, पण भीतीने त्याचा मेंदू काम करेनासा झाला होता. त्याला आठवले की गावातील वृद्ध लोकांनी या रस्त्याबद्दल काहीतरी सांगितलं होतं. रस्ता जिथे संपतो
तिथून सुरुवात होते खऱ्या बाह्याच्या प्रवासाला. रमेशच्या डोक्यात विचारांचे वादळ उठले. हा रस्ता नेमका कुठे जात होता? हा एक भूतकाळाचा सापळा होता का, की मृत आत्म्यांची चिरंतन शिक्षा? रमेशला आता वाटू लागले की तो कधीच या रस्त्यावरून सुटू शकणार नाही. अंधार अधिकच गडद होत चालला होता आणि ट्रकच्या हेडलाइट्सनी रस्त्याचा फक्त एक छोटासा भागच उजळत होता. अचानक समोरून येणाऱ्या एका लख्ख प्रकाशाने त्याला चकावले. तो ब्रेक दाबणार इतक्यात एक जोराचा आवाज झाला आणि ट्रक थांबला. त्याने गाडी बाहेर डोकावून पाहिले तर ट्रक एका ओसाड वळणावर थांबलेला होता. रस्त्याच्या कडेला एक देवळासारखी जागा दिसली. त्याला आठवलं गावातल्या लोकांनी सांगितलं होतं की या रस्त्यावरचं देवालय पवित्र आहे, पण आता ते भूतांनी ग्रासलं आहे. भयाने थरथरत तो ट्रकच्या दरवाज्यातून खाली उतरला आणि हळूहळू त्या देवळाकडे चालू लागला, जिथे काहीतरी हल्ल्याचं त्याच्या नजरेस पडलं. तो मागे वळणार इतक्यात एक भयावह कुजबुज कानात ऐकू आली. तू इथून कधीच जाऊ शकणार नाहीस. रमेशने जोरात आरडाओरडा केला आणि पळायला सुरुवात केली, पण पाय जड झाल्यासारखे वाटत होते. मागे वळून पाहिलं तर त्या पांढऱ्या साडीतल्या बाईसोबत आता अनेक विचित्र सावल्या त्याच्या जवळ येत होत्या. तो जीव मुठीत धरून ट्रककडे पळाला. ट्रकच्या केबिनमध्ये बसल्याबरोबर त्याने इंजिन सुरू केलं. यावेळी ट्रक एकाच झटक्यात सुरू झाला. तो वेगाने ट्रक चालू लागला, पण प्रत्येक वळणावर तो परत त्याच मोडक्या पुलाजवळ पोहोचत होता. अचानक त्याला समोरून एक वृद्ध माणूस दिसला. हाताने थांबण्याचा इशारा करत रमेशने घाईघाईने ट्रक थांबवला. तो वृद्ध माणूस जवळ येत शांत आवाजात म्हणाला, तू अजून वेळेत आहेस, पण एका अटीवरच सुटू शकतोस. रमेशने घामाघुमा अवस्थेत विचारलं, कसली अट? वृद्ध माणूस हसला आणि गंभीर आवाजात म्हणाला, तुझं प्रायश्चित पूर्ण करावं लागेल. ज्यांच्यामुळे तू इथं अडकला आहेस त्यांचा उगाच केलेला अपमान विसरू नकोस. रमेश गोंधळून बघत राहिला. त्या वृद्ध माणसाचा चेहरा बदलत चालला होता. रमेश घाबरलेल्या अवस्थेत वृद्ध साधूच्या बदलत्या चेहऱ्याकडे बघत थरथरत मागे सरकू लागला. त्याच्या डोक्यात आठवणीचे झरे वाहू लागले. काही महिन्यापूर्वी त्याने एका निर्जन रस्त्यावर मदतीसाठी थांबलेल्या एका वृद्धाला दुर्लक्ष करून तिरस्काराने हकलून दिले होते. त्यावेळी तो कामाच्या गडबडीत होता आणि आपला उद्दामपणा विसरून गेला होता. साधूने क्रोधाने डोळे उघडले आणि आवाज घुमवला, त्याच वृद्ध आत्मेची तुझ्यावरच्या शापामुळे तू इथं अडकला आहेस. प्रायश्चित केल्याशिवाय तुला या रस्त्यातून सुटका नाही. रमेश गुडघे टेकत रडू लागला आणि हात जोडून माफी मागू लागला. मला क्षमा करा. मी माझ्या वागण्याचा पश्चाताप करतो. पुन्हा कधीही कोणाला मदतीविना सोडणार नाही. अचानक एक भयंकर वादळ सुरू झालं आणि रस्ता जणू पाण्याने धुवू लागला. पावसाचा प्रचंड जोर असलेल्या त्या वादळात सर्व काही धुसर दिसू लागले. रमेशला भीती वाटली की तो कायमचा हरवेल. पण काही वेळानंतर पाऊस थांबला. रमेशने हळूच डोळे उघडले आणि जिथे तो होता तिथे आता तोच ओळखीचा मुख्य रस्ता दिसत होता. सर्व काही सामान्य होतं. ट्रक अजूनही सुरू होता. तो श्वास रोखून ट्रक चालू लागला आणि काही किलोमीटर पुढे गेल्यावर एका गावाच्या पाठीवर त्याची नजर पडली. त्याला आठवलं की हाच तो गाव जिथे त्याने त्या वृद्धाला मदतीशिवाय सोडून दिलं होतं. तो ट्रक थांबून गावात शिरला आणि देवळाच्या समोर उभं राहून मनापासून प्रार्थना करू लागला. त्याने मागे वळून पाहिलं तर तोच वृद्ध साधू वेशात देवळाच्या पायऱ्यावर शांतपणे बसलेला दिसला. त्याने हलक्याच मान डोलावली आणि हसून गायब झाला. रमेशच्या डोळ्यात पाणी आलं. तो ट्रककडे परतला